प्रत्येक आईबाबांची इच्छा असते की आपलं मूल मोठेपणी खूप त्याला नाव मिळावं, यश मिळावं. ज्यांच्या घरात पैसा खेळताय ना त्यांना हे सगळं सोपं असतं. पण जो माणूस, जी स्त्री शून्यातून विश्व उभं करते, तिच्यासाठी ही गोष्ट फार कठीण असते. एका अशा व्यक्तीची मी आज ओळख करून देतेय, जी गेली 12 वर्ष, तुम्ही सगळे ओळखत असाल तिला. गेले 12 वर्ष आपला रिसेप्शन डेस्क अतिशय सुंदर पद्धतीने तिने सांभाळला. सदानंद आयुर्वेदमध्ये खूप मोठा वाटा आहे आणि आमचं क्लिनिक म्हणूनच आमची सुवर्णा कायम पुढे होती. ही एक अशी मुलगी आहे ना की जिने सुरुवातीपासनं आपल्या मुलाला डॉक्टर करायचं हे स्वप्न बघितलं. ज्यांच्या घरात खूप पैसा आहे त्यांना हे सोपं आहे स्वप्न बघणं, पण जे शून्यातनं उभारतात किंवा जी एकटी मुलगी जिने शून्यातनं आपल्या मुलाला डॉक्टर करायचं हे स्वप्न बघितलं आणि नुसतं बघितलं नाही, ते पूर्ण केलं, अशी आमच्या सगळ्यांची लाडकी सुवर्णा, तिला मी आज बोलवते. तिचा मुलगा फिजिओथेरपीला आहे पुण्यामध्ये, सेमी गव्हर्नमेंट सीट घेतलीये त्याने आणि ते ह्या आईमुळे शक्य झालंय की पडेल ते काम करायची ताकद आहे, आजही ताकद आहे आणि ती करते. कोणासाठी? फक्त मुलाला उभं करण्यासाठी. आणि ह्या एकट्या जीवाने हे सगळं स्वप्न बघितलं आणि जे साकार केलं. सो हे स्पेशल इंट्रोडक्शन आहे आमच्या सुवर्णाचं. रडवेली झालीये पण खूप मोठी गोष्ट आहे या सुवर्णाची. काय सांगू तुला तुम्हाला, म्हणजे आमच्या सगळ्या पेशंटांना तिने खूप छान हँडल केलं. त्यांचे अपॉइंटमेंट्स देणं, त्यांच्याशी बोलणं, ते तर एक प्रोफेशनल भाग होता, पण त्या व्यतिरिक्त एक वैयक्तिक भाग जो होता तो घरी गेल्यानंतर घर सांभाळणं आणि आपण ज्या मॅडमकडे काम करतो तसा आपला मुलगा तसं ते बीज अंकुरावं असं हे स्वप्न बघून साकार करणारी मुलगी आहे. आणि हिच्यामुळे मला खूप ताकद आली, कारण आपला आदर्श कोणीतरी ठेवलाय ही गोष्ट सोपी नसते. ती गोष्ट फार मोठी असते, कारण हे फक्त डॉक्टर म्हणून बघत नाहीत, तर तो प्रामाणिकपणा असतो किंवा त्याचं एक छाप पडलेली असते. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की हा आमच्या सुवर्णाचा मुलगा आज थोड्या दिवसांनी, थोड्या वर्षांनी तोही डॉक्टर मंथन सुवर्णा विश्वनाथ एकावडे असेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन सुवर्णा, कॉंग्रॅच्युलेशन मंथन, खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुवर्णा विश्वनाथ एकावडे. गेली 12 वर्ष सदानंद आयुर्वेद डॉक्टर अक्षता मॅडमकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 2013 पासून 2022 पर्यंत रिसेप्शनिस्ट म्हणून होती. नंतर माझ्या घरात थोडा सासूला आजाराचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी जॉब सोडला आणि मुलाचं शिक्षण पण होतं, त्याला थोडं हे करावं म्हणून मी घरी राहिली. पण ह्या 12 वर्षामध्ये खूप पेशंट बघितले, खूप जणांना रिझल्ट खूप छान, आणि मॅडम खूप समजावून सांगतात आणि रिझल्ट पण खूप छान येतो. आणि यापुढेही मॅडमला असंच यश येऊन देत भरभरून, अशी सदिच्छा.